पुणा जिल्ह्यातील पुरंदर तालुका हरणी गावातील यात्रेच्या दुसऱ्या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। यात्रेच्या 14शी दिवशी महादेवाच्या पाचही कावडी नदीला घेऊन जाणे व त्यांना धार घालून त्यांची पूजा केली जाते आणि पुन्हा गावात आणली जाते। कावड ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचून गावच्या श्रद्धेप्रमाणे कावडीचा आशीर्वाद घेण्यासाठी ओलांडा वगैरे घेऊन नवीन कपडे वगैरे घालून गावच्या चौकात आम्ही सगळे निघून जातो। तर मित्रांनो, नदीवरून पोहून आल्यानंतर कावडीचा संपूर्णपणे पूजा करून झाल्यानंतर आता आम्ही सगळे निघालो आहोत नवीन कपडे घालून गावामध्ये कावड नाचवण्यासाठी। तर पाची कावडीचे मानाचा महादेवाच्या पाची कावडी आहेत त्या आता गावामध्ये खेळ सुरू होईल। कावडींचा नाचणार पूर्ण वेळ, जवळ 2-3 तास नाचतील आणि रात्री पुन्हा आपल्या कावडीला घेऊन जेवण वगैरे करून आम्ही महादेवाची जे मंदिर आहे तिकडेपर्यंत घेऊन जाऊ। ते तुम्हाला बघायला भेटेल आता याच्या पुढे। तर चला। नदीवरून महादेवाच्या पाची कावडींना धार मारून आणल्यानंतर गावातल्या चौकात आणल्या जातात। चौकामध्ये उभ्या करून त्यांना हार वगैरे घालून नवस केलेल्या व्यक्तींद्वारे त्यांचे नवस पूर्ण केले जाते। तसेच नवीन नवस पुकारले जातात। कावडींना फराळ, नारळाचे हार नवस बोलल्याप्रमाणे बांधले जातात। संपूर्ण गावकरी पाची महादेवाच्या कावडीचा आशीर्वाद घेण्यासाठी जमा होतात व कावडी ढोल ताशाच्या ठेक्यावर नाचवण्यासाठी सज्ज होतात आणि पाचही कावडी गावाच्या चौकात एकत्र नाचवल्या जातात। तो आनंद, तो प्रसंग शब्दात व्यक्त करणे अशक्यच आहे। अशा प्रकारे कावडींना फराळ बांधले जाते आणि पुढील प्रकारे गाराण गायले जातं। यात्रेमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी लहान मुलांचे खेळ सुद्धा येतात। आपला कावडी ज्या असतात 5 कावडी महादेवाच्या त्या गावामध्ये नाचून वगैरे सगळं झालेलं आता आणि आता सगळे जवळजवळ 7-7:30ला पुन्हा एकदा भेटून त्या कावडी पुन्हा आपल्या गावामध्ये नाचणार आणि महादेव जे आमच्या गावाचं आराध्य महादेवाचं मंदिर आहे तिकडेपर्यंत त्या जाणार। त्याही सुद्धा मुंगी घाटाने तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल आणि ह्याच्यानंतर एक गाव जेवण असतं ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेलच। तर बघत राहा, चला। आणि आज आपल्याबरोबर आहे समृद्धी, जी पॉपकॉर्न खाण्यामध्ये बिझी आहे। आम्ही घेतलेल्या पॉपकॉर्न खाण्यामध्ये बिझी आहे। रात्र झाल्यानंतर कावड्यांना पोटभर जेवण देऊन कावडीची आरती व पूजा केल्यानंतर पुन्हा एकदा कावड्या उत्साहाने व जोमाने कावडी नाचवायला सुरुवात करतात। अशा प्रकारे कावड नाचून महादेवाच्या मंदिरात घेऊन जाण्यासाठी निघतात आणि पुन्हा 5ही कावडी गावकरी एकत्र येऊन मुंगी घाटातून महादेवाच्या मंदिरात घेऊन जातात। 5ही महादेवाच्या कावडी घट्ट असा दोर बांधून महादेवाच्या मंदिरात घेऊन जातात। असे म्हटले जाते साक्षात महादेवच कावडी वर खेचण्यासाठी मदत करत असतील। असा हा डोळे दिपून जाणारा प्रसंग आजूबाजूच्या गावातील श्रद्धाळू लोक पाहण्यासाठी जत्रे दिवशी येतात आणि महादेवाच्या मंदिरावरून
ही कावड वर खेचण्यासाठी मदत करतात. चटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबे लंबे तांबुजंग तुंग मालिकां मड्ड 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 मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्यलिम्ब निर्जरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत् 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रते प्रतिक्षणं मम मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद् दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे प्रपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापति क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तूनि जटाभुजंग. कावड मंदिराच्या आवारात आणल्यानंतर कावडीचे 5 वेढे म्हणजेच 5 फेरे मंदिराला मारले जातात. सिंधुरस्फुरद् वगुत्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी. त्याचप्रमाणे मंदिराच्या आवारात कंदीपेढ्याचे दुकान, गावचे प्रसिद्ध असलेले शेवर्डी आणि रेवड्डी विकण्यासाठी बसलेले दुकान पाहायला भेटतात. अशा प्रकारे 5ही कावडी मंदिराच्या आवारात संपूर्ण जोमाने नाचवल्या जातात. नमः शिवाय. नाचवून झाल्यानंतर कावडी थोड्या दूर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात 5 पांडवांनी निर्माण केलेल्या एका कुंडापाशी जाऊन धार घालून आणतात. हा प्रसंग जो तुम्हाला पाहायला भेटत आहे त्याला दवना उचलणे असे म्हटले जाते. याचा अर्थ म्हणजेच की कावडीचे मानकरी हा दवना उचलून कावडीच्या मालकाला अशीच कावडीची दरवर्षी सेवा करत राहू असे आश्वासन देतात. दवना उचलणे ही आमच्या गावची वर्षानुवर्ष चालत आलेली पवित्र अशी प्रथा. दवना उचलून झाल्यानंतर कावडीचे मानकरी महादेवाच्या दर्शनासाठी एकत्रच मंदिरात शिरतात आणि संपूर्णपणे अशी गर्दी होते. हा दिसणारा प्रसंग म्हणजे कावड 5 वेळा मंदिराच्या दरवाजा आदळली जाते. याचे महत्त्व म्हणजे कावड महादेवाची भेट घेताना असा हा प्रसंग. संपूर्ण अशी प्रथा झाल्यानंतर कावड्या आपापल्या कावडीला खाली उतरवायला सुरुवात करतात. मंदिरावरून दिसणारा संपूर्ण व्ह्यू बघा, कसला भारी वाटतं सगळा. आणि हे इथून मंदिरावर कावड चालली आहे. कावड जेवढं वरती चढवणं अवघड आहे त्यापेक्षा जास्त अवघड खाली उतरवणं या उताराला. संपूर्णपणे पुढच्या 3 जणांवरती जोर पडतो कावड उतरवताना. आणि जरा जरी तोल गेला तर तुम्ही विचार करू शकता काय होऊ शकतं. मित्रांनो, आता कावड वगैरे सगळे खाली घेऊन आलेले गावच्या चौकामध्ये. आता जवळजवळ 1:15 वाजले आणि आता 1:15 पासून पुढे 2-3 तास खेळ चालू होतील. ते आता तुम्हाला पुढे बघायला भेटेल. खेळ म्हणजे काय आणि म्हणजे लहान मुलं लेझिम वगैरे खेळतात ते सगळं या जत्रेमध्ये इन्क्लूड आहे. ते बघूया आपण. चला. यात्रेच्या दिवशी अशा प्रकारे आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा असे पारंपरिक खेळ दाखवण्यासाठी येतात. अशा या पारंपरिक सांस्कृतिक खेळ पाहण्यासाठी गावकरी पुन्हा एकदा जमा होतात व त्या खेळाचा आनंद घेतात. शांततेत चाललेला खेळ. तानाजी काशीनाथ जाधव चालू खेळायला 50 रुपये. तर मित्रांनो, कालचा संपूर्णपणे जो काय कार्यक्रम होता रात्रीचा तो पाहिल्यानंतर जवळजवळ आम्ही 5-5:30 वाजेपर्यंत घरी आलो आणि आता उठलोय आणि कंटिन्यू करतोय व्लॉग. जो आता आंघोळ वगैरे करून आज गावामध्ये पुन्हा तमाशा जो तुम्ही पाहिलेला आहे दुसऱ्या दिवसा आणि कुस्त्या असतील त्या तुम्हाला मी दाखवेलच. गावच्या
गावच्या चौकात असलेले हे महादेवाचे स्वयंभू मंदिर. गावच्या यात्रेचा हा एक आकर्षक भाग म्हणजे मर्दानी खेळ कुस्ती सुद्धा आयोजित केला जातो. कुस्ती हा प्राचीन काळापासून खेळला जाणारा एक मर्दानी खेळ म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा नवसाच्या दिवशी संपूर्ण गाव जेवण ठेवून संपूर्णपणे पोळी, भात, आमटीचे भोजन आयोजित केले जाते. ते सुद्धा नवस पूर्ण झालेल्या व्यक्तीकडून. कावडीच्या नवसाप्रमाणे कावडी पुन्हा एकदा मुंगी घाटातून महादेवाच्या मंदिरात घेऊन जातात. अशी ही संपूर्ण चैत्र महिना चालणारी हरणी गावची यात्रा. अशी ही माझ्या गावची आगळीवेगळी, डोळे भारावून जाणारी, वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जपली जाणारी, अभिमानाने सांगावीशी वाटणारी ही यात्रा. हा आगळ्या वेगळ्या यात्रेचा प्रसंग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या एका लिंकवर क्लिक करून तुमच्या गावच्या अशा आगळ्या वेगळ्या जपल्या जाणाऱ्या यात्रेची माहिती त्या लिंकवर क्लिक करून मला द्या.